विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. उद्या आहे 10वीचा रिझल्ट. मी तुम्हाला सांगू का? विद्यार्थ्याच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस कुठला असेल तर 10वीचा रिझल्ट. विद्यार्थ्याच्या आयुष्यात सगळ्यात आनंदाचा दिवस. होतोय. 1ली ते 9वी अभ्यास न करणारी मुलं 10वीत पण सुरुवातीला करत नाहीत. पण शेवटचे 2 महिने सगळेजण पेटून अभ्यास करतायत लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे होतंय काय 10वीचा रिझल्ट हा चांगलाच लागणार आहे. त्यामुळे रिझल्ट लागायच्या अगोदर सगळ्यांना मी कॉन्ग्रॅच्युलेशन्स म्हणतोय, की सह्याद्री ट्युटोरियल्स आणि टीम तर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन. पण, पण मी तुम्हाला सांगतो, पण आहे खूप मोठं पण आहे लक्षात घ्या. का गेल्या 25 वर्षाचा माझा अनुभव आहे. मला तुम्हाला डिमोटिव्हेट करायचं नाहीये. मला तुम्हाला तुमच्या आनंदावर हे करायचं नाहीये. पेढे वाटायचे आहेत. उद्या इतके पेढे खपणार आहेत ना, का? 100% मुलं पेढे वाटणार आहेत. अरे एस-एस-सी यावर्षी तर 12वीचा रिझल्ट पण एक्स्ट्राऑर्डिनरी लागणार आहे. यावर्षी काही मुलांचा रिझल्ट एक्स्ट्राऑर्डिनरी लागलाय. 100% मार्क असणारे सुद्धा स्टुडंट आहेत यावर्षी 12th मध्ये म्हणूया आपण. मग 10th काय? 100% मार्क असणारी ढिगाणं मुलं असणार आहेत. पण पहिली गोष्ट रिझल्ट चेक कुठं करायचं आहे? रिझल्ट तुम्हाला सांगतो एक तर डिजिलॉकर, ओके. त्याच्यानंतर बघा तुम्ही एस-एस-सी रिझल्ट किंवा टार्गेट पब्लिकेशन नवनीत tv9mart.com इथं सुद्धा रिझल्ट अवेलेबल आहे. आणि आयडिया काय माहितीये का? पहिले 1-2 वर बघू नका बरं का. हे 3ऱ्या-4थ्यावर बघा बरं का. रिझल्ट लगेच हे होईल. मग सगळेजण पहिल्यावर क्लिक करतात. कधी-कधी वेबसाईट हँग होते लक्षात घ्या. महत्वाचं काय, की मला तुम्हाला दाखवायचंय काय, हे जे प्रकटन आहे ना, दिली सगळी माहिती नाही बरं का भरपूर. हे डिजिलॉकर, एस-एस-सी बोर्ड सगळं दिलंय. पण सगळ्यात इम्पोर्टंट मला काय सांगायचंय इथलं पॉइंट माझ्यासाठी इम्पोर्टंट आहे बरं का. नीट लक्ष द्या. नीट लक्ष द्या. मी काय सांगतोय ते बघा. ऑनलाईन निकालानंतर ओके. कोणत्याही एका विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुण पडताळणी, ओके, रिचेकिंग आणि छायाप्रत म्हणजे झेरॉक्स यासाठी लक्षात घ्या ऑनलाईन तुम्हाला नोंदणी करायची आहे. सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि यासाठी तुम्हाला 9 मे पासून 23 मे पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं शुल्क भरून ते डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, भरपूर ऑप्शन्स तुम्हाला दिलेत लक्षात घ्या. भरपूर ऑप्शन्स दिलेले आहेत. तुम्ही त्यासाठी हे करा. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय ह्या सूचना तुम्हाला माहितीच आहेत, पण मी देणाऱ्या सूचना आता इम्पोर्टंट आहेत. पहिली गोष्ट आता इथनं पुढचा माझा व्हिडिओ आहे ना, तो खूप इम्पोर्टंट आहे. खूप इम्पोर्टंट आहे. माझा असं म्हणणं आहे बघा, की तुम्हाला चांगले मार्क पडलेत, तुम्ही खुश आहात, पेढे वाटताय तुम्ही, बरोबर आहे. पण तुम्हाला 12वी नंतर पण पेढे वाटायचे आहेत ना बाळांनो. जर ऑब्झर्व्ह केलं का रे, की 12वीचा रिझल्ट आता लागला होता ना, आय थिंक 2 महिने लागला होता रिझल्ट काहीतरी, बरोबर आहे? किती मुलांनी पेढे वाटले सांगा बघू? किती मुलांनी पेढे वाटले? तुमच्याकडून पेढे पाहिजेत मला. तुम्हाला मी 2 वर्ष गाईड करणार आहे. तुम्हाला मी 2 वर्ष तुमच्या बरोबर असणार आहे लक्षात घ्या. पण पेढे 12वीच्या नंतर किती मुलांनी वाटले? मी सांगतो आकडा आहे लेस दॅन 5%. 100 पैकी 3-4 मुलांनीच पेढे वाटले रे. बाकीच्यांना स्कोर कमी आला होता. त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगतो, बोर्डचे मार्क कमी आले ते जाऊ दे. बऱ्याच मुलांचा जे मध्ये स्कोर कमी आलाय. बाळांनो, मी माझ्या आयुष्यातली चूक तुम्हाला सांगणार आहे. मी ती तुम्ही करायची ना लक्षात घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. माझा रिझल्ट लागला होता 10th स्टँडर्डचा आणि माझा रिझल्ट बेस्टच होता. 1995 साली माझी 10वी झाली आणि त्या काळात मला 82% होते. खूप चांगला स्कोर होता तो. तुम्हाला वाटेल खूप कमी. त्यावेळेचं अवघड होतं लक्षात घ्या. 1995 ला 82 म्हणजे चांगला स्कोर आहे. ऑब्व्हियसली लहानपणापासून मी हुशारच होतो लक्षात घ्या. बर, बर त्याच वर्षी 12th स्टँडर्डला माझा एक नातेवाईक होता आणि त्याचा ग्रुपिंग क्रायटेरिया सुद्धा क्लिअर झाला नव्हता. 10वीला त्या स्टुडंटला एक्स्ट्राऑर्डिनरी मार्क होते. 12वीला खूप कमी मार्क पडले. अतिशय जवळचा नातेवाईक होता. अतिशय जवळचा नातेवाईक होता. माझं सुरू होतं सेलिब्रेशन. ओके. आणि रिझल्टच्याच दिवशी हा नातेवाईक पण घरी आला. माझ्या चेहऱ्यावर भाव होते, "याला कशाला आत्ताच यायचं होतं? एकतर ह्याला 12वीत कमी मार्क पडलेत. मला एन्जॉय करायचंय. मला माझं सेलिब्रेशन करायचंय. सगळेच माझं कौतुक करतायत आणि ह्याचा चेहरा पडलाय. ह्याला आज कशाला यायचं होतं?" बघा, बघा. नीट सांगतोय ते नीट लक्ष द्या बरं का तुम्हाला. मग हे झालं असं. या स्टुडंटनं शेवटी बी-एस-सीला ॲडमिशन घेतलं. का ग्रुपिंग क्रायटेरिया त्याचा क्लिअर नव्हता. अरे मी विचारलं तरी पाहिजे होतं ना, का कमी मार्क पडले? का कमी मार्क पडले? मला आज वाटतं मी याच्याशी बोलायला पाहिजे होतं. विचारायला पाहिजे होतं, की "दादा का कमी मार्क पडले? काय चुकलं तुझं? मी काय केलं पाहिजे?" नाही विचारलं, निवांत राहिलोय. मी सुद्धा सांगतो आज पण ना, लाखो मुलं अशाच वाटेवर चाललेत.
10वीला काय 95% 97% 99% 98% आणि खूप कमी मार्क पडतात. मला सुद्धा 2च वर्षात खूप कमी मार्क पडले. पण ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर असल्यामुळे इंजिनिअरिंग केलं. मी तुम्हाला सांगतो इंजिनिअरिंग सुद्धा योग्य मार्गदर्शन जेव्हा मला मिळालं, तेव्हा पुन्हा मी बाउन्स बॅक केलं. केलं बाउन्स बॅक. पुन्हा प्रगती झाली माझी. पण हे असं का झालं? मी तुमच्या आनंदावर विरजण टाकत नाहीये. पेढे वाटायचेत, खूप वाटायचेत. पण कुठं चुकलं सगळं सांगणार आहे तुम्हाला मी. कुठं चुकतंय आजच्या मुलांचं तेच सांगणार आहे. पहिली चूक बघा मी तुम्हाला तुमच्या महत्वाचा मुद्दा मोबाईल, Instagram, Snapchat, Meesho मुलींसाठी शॉपिंग ॲप्लिकेशन, फ्री फायर, गेमिंग पहिलं. दुसरी, दुसरी महत्वाची गोष्ट आजच्या मुलांची चुकते संगत. चांगल्या मुलांची संगतच नाहीये. तिसरी गोष्ट काय चुकते, की तुमच्या मार्कांचा फुगा घेऊन तुम्ही जाताय जे-ई-कडं. हो, बेसिक गोष्टीच क्लिअर नाहीयेत. एम-सी-क्यू सॉल्व्हिंग एबिलिटी नाहीये. तो प्रकारच माहिती नाहीये. रट्टा मारून नुसतं पाठ केलंय. इतिहास, भूगोल पाठ केलंय. मराठी सुद्धा पाठ केलंय. संस्कृत तर काय विचारूच नका. साताऱ्यात तर संस्कृतमध्ये 100 पैकी 100 असणारी 40-50 नाही, शेकडो मुलं असतात लक्षात घ्या. मग नुसताच फुगा झालाय. आणि जे तिथं सुद्धा प्रॉपर अभ्यास केला नाही पहिली गोष्ट म्हणजे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर सायन्सला घेणार असाल, तर डेली रिव्हिजन नाहीत करत मुलं. नाहीत करत. त्यांना एक्झामच्या आदल्या दिवशी अभ्यास करायची सवय आहे. मी तुम्हाला सांगतो, की आता नावं घेत नाही, पण घेतो नावं लक्षात घ्या. 3 फार मोठे चॅनल्स आहेत. जर तुम्ही सी स्टुडंट असाल, तर ऑब्व्हियसली आता नसणारच आहे कोण मला माहिती आहे स्टेट बोर्डवाले बघतायत. तर वाले सगळेजण प्रशांत आणि शोभित निर्वाण. ओके, आता मला सांगा स्टेट बोर्डला मी नाही घेत, पण स्टेट बोर्डला तुम्ही कुणाला फॉलो केलं होतं कमेंटमध्ये सांगा. स्टेट बोर्डमध्ये तुम्ही कुणाला फॉलो केलं होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे काय व्हायला लागलंय, मुलांना सवय लागली, की वर्षभर करत नाहीत. लास्ट मोमेंट आणि ही पद्धत 11th-12thला चालणार नाही. तुम्हाला डेली अभ्यास करावा लागेल, डेली रिव्हिजन करावं लागेल, टाईम टेबल सेट करावं लागेल. त्यातूनच व्यायामाला वेळ काढावा लागेल, स्पोर्ट्ससाठी वेळ काढावा लागेल. तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल. पण जाऊ दे ना, मी हे तर तुम्हाला सांगतच राहणार आहे ना. मग पहिली गोष्ट पुन्हा एकदा तुमचे मनापासून अभिनंदन, अभिनंदन. ओके. बरं. अजून थांबला होता ना क्लास लावण्यासाठी. रिझल्ट नंतर बघू म्हणणारी शेकडो मुलं असतात. मला दरवर्षीचा अनुभव आहे. काही मुलं एक्झाम झाल्या अभ्यासाला सुरुवात करतात. त्यांची गोष्टच वेगळी. काहींना कसं असतं, जाऊ दे माझं चुकलं काय सांगतो ना. पहिली गोष्ट म्हणजे रिझल्ट लागेपर्यंत मला डिस्टर्ब करायचं नाही. घरी सांगून ठेवलं होतं. मी एन्जॉय करणार आहे. खूप अभ्यास केला वर्षभर. वर्षभर कुठे शेवटचे 2 महिने मी पण शेवटच्या 2 महिन्यातच केला होता. बरं त्याच्यानंतर काय झालं रिझल्ट तर भारी लागला ना सगळे कौतुक करायला लागले. दुसरी गोष्ट कॉलेज स्टार्ट झालं होतं 11th स्टँडर्डचं. 15 दिवस लेट कॉलेज जॉइन केलं. सुट्टीची एवढी सवय लागली होती, की कॉलेजला जाऊच वाटत नव्हतं. 15 दिवसांनी गेलो. तिथं कळालं, की आपण भोपळे आहोत लक्षात घ्या. नुसताच फुगा होता मार्कांचा समजेना झाले काय ते सायन्समध्ये. मग टेन्शन आलं 10वी टॉपर असल्यामुळे बेस्ट अकॅडमी जॉइन केली. तिथं तर टॉपर बघून अजून वाट लागली आणि अजून 0, 0, 0. 11th मध्ये मी सगळ्या विषयात फेल होतो. 35-35 मार्क होते. ढकलले होते मला माहिती मी लिहिले नव्हते पेपर. मग इतकं चुकलं माझं ना, पण ह्या चुका मी तुम्हाला सांगतोय. YouTubeवर सांगतोय. सगळ्यांना माहिती आहे मी कधीच कुठली गोष्ट नाही लपवली. मी नाही कुठल्या विषयात गोल्ड मेडलिस्ट. 10वी नंतर माझी प्रॉब्लेम झाला होता क्रिएट. पण हे मी कधी विसरलो नाही काय चुकतंय माझं ते. आणि त्यामुळे मी माझ्या क्लासमध्ये मुलांना या चुका करूनच देत नाही. बानो क्लासच्या टेस्ट असतील त्या रेग्युलर दिल्या पाहिजेत. प्रामाणिकपणे दिल्या पाहिजेत. तुम्हाला अभ्यासावर फोकस ठेवावा लागणार आहे आणि तुमचं एम सेट करा. नीटची तयारी करताय? जेईई करून आय-आय-टी जायचंय? का सी करून सी सारखं कॉलेज मिळवायचं तुमचं ड्रीम आहे. मग एवढं मोठं ड्रीम असेल तर एन-डी-ए ते पण मुलं आजकाल प्रयत्न करतायत. मग ते करायचं असेल ना, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी सांगतोय एक गोष्ट कुठली? तुमचा जे क्लास, तुमचा एन-डी-एचा क्लास, तुमचा नीटच्या प्रिपरेशनचा क्लास कुणीही तुमचं स्टेट बोर्ड तयारी करून घेणार नाही. बोर्डच्या एक्झामची तयारी स्वतः करावी लागेल. हे म्हणतील, की शेवटच्या 2 महिन्यात आम्ही घेऊ. कोणी घेत नाही. लॉक टेबल सुद्धा कोणी शिकवत नाही. तुम्हाला स्वतःहून करावं लागेल. बरं, उद्या आता उद्या रिझल्ट आहे तुमचा. बरोबर आहे. उद्या रिझल्ट आहे. उद्या. ओके. बरोबर आहे ना तारीख आपण बघितलेली बाळांनो. उद्या रिझल्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो 8 तारीख दिली होती त्यांनी. ओके. 8च तारीख. बरोबर आहे ना बाळांनो? 8 तारीख. रिझल्ट उद्याच आहे लक्षात घ्या आणि दुपारी 1 वाजता आहे. मग जेव्हा काही मुलं जर रिझल्ट नंतर चुकून हा व्हिडिओ बघितला असेल ना तुम्ही, तर तुमचे मार्क्स किती पडलेत नक्की सांगा किंवा आज बघताय, उद्या रिझल्ट मिळाल्यानंतर तुमचे मार्क्स सांगा. मी पर्सनली सुद्धा तुम्हाला गाईड करेन आणि तुम्हाला जर ओके साताऱ्यात शक्य असेल
किंवा कोल्हापूरमध्ये. ओके. तर तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉल करून काही तुमचं सल्ला, मार्गदर्शन हवं असेल तर विचारू शकताय. पण मी तुम्हाला सांगतो 2 वर्ष आयुष्यातली खूप महत्त्वाची इथलं पुढं. पेढे मला तुमच्याकडून हवे आहेत. ओके. आणि साताऱ्यात येऊन साताऱ्यातले पेढे मला द्यायचे आहेत लक्षात घ्या. म्हणजे आता तर रिझल्ट चांगला लागणार आहे. 2 वर्षापूर्वीच मी तुम्हाला सांगतोय सगळं. माझं काम आहे ते तुम्हाला सांगणं. एखाद दुसऱ्याच्या आयुष्यात जरी फरक पडला तरी माझ्यासाठी ते पुष्कळ आहे. चला मग मी उद्याची वाट बघतोय. ऑल द बेस्ट.